नमस्कार मित्रांनो, हर हर महादेव. आता आपण चाललोय आता मंदिर धुण्यासाठी. परवा दिवशी गणपती बसल्यामुळे भरपूर भक्त इकडे येतात. खूप एकदम अस्वच्छ झाले. त्या मंदिराकडे कोण लक्ष देत नाही. तर मी माझी मुली जाऊन आता आम्ही मंदिर धुणार आहे. मग आता मंदिर धुताना काय काय आता वस्तू आहेत बघा. आता पाण्याची बाटली हे पाण्याच्या बाटल्या घेतल्या, 2 मोठ्या मोठ्या. एक एवढी मोठी बाटली आहे. पाणी खूप लागतं तिकडे, त्याच्यामुळे घरातूनच मी पाणी घेऊन जातो. आणि ह्याच्यामध्ये बघा लिक्विड घेतले, पितांबरी घेतली आणि घासणी घेतली. साबणाच्या लिक्विडने मस्तपैकी स्वच्छ आपण आता मंदिर धुऊया आपण छानपैकी. तांब्या पण घेतलाय आणि बाटली बाटली सर्व घेतले. चला चिकू माता पण जाऊया. कम ऑन, घेऊया अगरबत्ती. चला ओके, चलो चाललोय मंदिर धुवायला. चिकू चला आता. कुठे जायचं आता आपल्याला? मंदिर धुवायला. चला चला. मित्रांनो, मी शंकराच्या महादेवाच्या पिंडीवरती मंदिरात जाऊन रोज जल चढवतो. तर आज पण मी जल चढवणार, पण त्याच्या अगोदर मी मंदिर खूप छान प्रकारे स्वच्छ धुणार आहे. तर चला बघूया. मला माझी मुलगी शुभ्रा आणि एंजल दोघे मदत करणार आहेत. आता बघूया आपण आता मंदिराची काय अवस्था आहे काय नाही. खूप चांगल्या प्रकारे आपण मंदिर स्वच्छ धुवून पवित्र करूया. तुम्हाला पहिला फोटो दाखवतो मी तुम्हाला. येईल ना आता. चल ओके. बघा मित्रांनो, ही अशी मंदिराची अवस्था झाली आहे. खूप अस्वच्छ मंदिर झाले बघा. आता तुम्ही बघू शकता किती घाण मंदिर झालं आहे. हे पण जल कलश घाण झाले, घंटी घाण झाली आहे, एवढे हार चढवून ठेवले आहेत. आपण आता खूप चांगल्या प्रकारे मंदिर स्वच्छ करूया. तुम्हाला आता मी मंदिर स्वच्छ करताना दाखवतो आणि फायनल कसं मंदिर दिसतं तेही तुम्हाला दाखवतो. चला, हर हर महादेव. मित्रांनो, आता हे मंदिर आहे, मंदिर आपण स्वच्छ करायला लागलोय. चला, हर हर महादेव, जय शिवशंकर. माझे पप्पा आता हे नागोबाला काढलंय. नाग देवता बाबू, नागोबा नाही. तिथे शंकर भगवान आहे. शंकर भगवानची पिंड आहे. आता आपण मंदिर स्वच्छ करत आहे. पप्पा, ना बाबू, हे मंदिर कधी बांधलेलं? हे मंदिर मी खूप लहान होतो तेव्हापासून आहे बाबा मंदिर. आता मला काय माहिती कधी बांधले. चला, एवढा हा आपण निर्मळ कचरा नाही, कचरा होतो बाबा, निर्मळ आहे. त्याला का देवाचं जे असतं ते निर्माल्य असतं त्या. ओके, आपण देवाचं काहीतरी अपेक्षा करून आपण काही मागायचं नाही आणि कोणतीही पूजा वगैरे करायची नाही. आपल्याला मनाला वाटतं समाधान भेटतं म्हणून देवाची पूजा करायची. म्हणजे काही लोक देवाला काहीतरी मागतात, पण आपण तसं करायचं नाही. हे बघा मित्रांनो, पहिला किती घाण आहे बघा. अस्वच्छ मंदिर आहे. इथं किती दही आहे. इथं हार बघा थोडा हारांचा गुच्छा आहे. हा किती दिवसाचा हार आहे ते मला पण माहिती नाही. परत बघा इथं मंदिर याला या फोटोला पण किती कुंकू बिंकू लावून हे केले, खराब केलेले. जशी त्याची श्रद्धा असेल त्याप्रमाणे करतात. आपण असं नाही की आपण मंदिर धुते म्हणून म्हणजे आपण खूप मोठा श्रेष्ठ आहे असं नाही. प्रत्येकाची श्रद्धा आपापल्यावरती असते. मला आवडतं मंदिर धुवायला, पण मला आवडतं, कोणाला वेळ भेटत नसेल. पण मला वाटतं आपल्या देवासाठी आपण वेळ काढणं गरजेचं आहे. आता पप्पा सगळं वेळ कोणाच नसतो. ह्या धावत्या जिंदगीमध्ये, या धावत्या कामामध्ये कोणाच वेळ मिळत नसतो. तर आपल्याला आपल्या ईश्वरासाठी, परमेश्वरासाठी वेळ काढावा लागतो. ते काय आहे तिथं? ते आहे काहीतरी चंदन वगैरे असं काहीतरी. बंद पण करू शकतो, बंद पण परत. मित्रांनो, आता पप्पा आहे ना वरती चढतायत. ती घंटी आहे ना लय खराब झाली आहे आणि परत हे पण काढायचं. तर काय आहे? जल कलश आहे. जल कळस आता आपण बघा ह्याच्यामध्ये बघा काही सगळं
दुधाची दही झाली दुधाची दही झाली हा. म्हणून तर किती घाण झाली. आणि आता हे खूप आता आपण हे सगळं ओतून देऊया. सगळं इकडे दुर्गंधी पसरली आहे इकडे. हा आता हे फेकून टाकायचं आपल्याला. लांबून 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 नको लांबून. फेकून दिलं आता ते. आता माझे पप्पा हे कलर्समध्ये ना पाणी टाकून ते आता नवीन करतात म्हणजे धुत आहेत. नवीन करते सॉरी दूध करून? साफ ते करतात बाबा ते कारण की खूप घाण झाले. जर आपण देवाला चांगलं ठेवलं तर देव आपल्याला पण देव आपल्याला चांगलं ठेवलं आहे की नाही. वतून दिलं आता ते. आता पण यांना मस्तपैकी स्वच्छपणे आपण पितांबरीने घासूया. बरोबर ना परी चिकू. ओके ती महादेवाची मूर्ती ह्याला पण मस्तपैकी स्वच्छ करूया आपण आता. हे बघा बाबा एक मिनिट दाखवते. हे बघा याला पण किती हे लागलं आहे. कुंकू विंकू दही. आता माझे पप्पा सगळं साफ करणार आहे. थोडी मदत मी पण करणार. मदत करते ना. बस थोडीच नाही बागरे थोडीच पप्पाच मदत करतात. करते चिकू. नाही तरी थोडीच बात झाली आहे की नाही. घासायचं आता याला. तरी आपको करने का तो करी. अभी आप धो देंगे हाँ तो धोना तो पड़ेगा फिर बाद में करी ना पूरा. टाइम लगेगा. हाँ टाइम लगेगा उसके लिए. बहुत एकदम फेंका ये दही हो गया था पूरा एकदम गंदा हो गया था. हाँ एक पूजा करके तुरंत पानी डाल देंगे. आप अपने दिल से कर दे तो खत्म हो गया ना. भगवान को तो नहीं है ना. भगवान पप्पा को मालूम है आता ऊपर साफ सब बैठा हुआ. करतायत. उनको पता चलता है अपन क्या कर रहे क्या नहीं. पप्पा तर साफ करायला लागले. देखो आपकी इच्छा तो आधा घंटा लगेगा मेरे को करने के लिए. ये सब घसना पड़ेगा मेरे को. माझ्या पप्पांना टाइम मिळत नाही पण माझे पप्पा सकाळ सकाळी ना काय काम करत नाही. पप्पा मंदिर धुवायला येतात म्हणजे सगळं काम करून येतात मंदिर धुवायला कारण की पप्पांना खूप आवड आहे करायची. आहे ना पप्पा. हो तिथं परत नंदी महाराज पण हे झालेले. नंदी महाराज मित्रांनो किती इथं घाण झाली. आता पप्पा सगळं साफ करतात. हां ठीक आहे अंकलला करू दे. तिथं पण काय जेवण इथं पप्पा आता धुतात. हे अंकल इथं पूजा करतात अंकल आणि इथं पप्पा आहे. असे मध्ये मध्ये येत असतात भक्त पण आपण काही बोलू शकत नाही. सगळे त्यांचं पण मंदिर मी आहे. तिथं काही मोठा भक्त नाही तेव्हा मला अजिबात भाग येत नाही. लोक येतात काही काही लोक मला बोलतात बाद में आने का ना सुबह आने का ना शाम को आने का ना. तर मित्रांनो आता मला जसा वेळ भेटेल त्याप्रमाणे येतो. मी पण कामाला जातो. मला पण कुटुंब आहे. साईड लावतो. बापरे पहिला कसं अस्वच्छ होतं नाही दही दिलेली होती. आता लय दही लागले. आता दही पण नाहीये. ते चिकू एकदम मस्त. मस्त छान दिसते ना आता. हो आपण निस्वार्थ देवाची भक्ती करायची. हा आणि सारखं काय ना काय मागत राहायचं नाही. कळलं का. देवाला सगळं कळतं आपल्या मनामध्ये काय काय नाही. पण तो आपला कोण आहे. ईश्वर. जन्मदाता ईश्वर परमात्मा परमेश्वर शिव भगवान तर सगळंच आहे की नाही. त्यांना काही दाखवा मागायची पप्पा आता आपल्याला. बघ बरं कसं दिसतं आता. छान आहे ना. बघा मस्त बघा. चला पहिला कसं दही बी होती लई. लई होती. थोडं मी पायावरती पाणी घेतो. त्याच्यामुळे पायाखाली मी चप्पल ठेवत असतो. मला वर चढावं लागतं ना त्याच्यामुळं. चला आता हे आपण अडकून टाकूया लगेच. हा आता पप्पा ते वरती अडकवत आहेत.
माझे पप्पा खाली उतरले. हाय करा पप्पा. हाय. इथे थैली ठेवली होती साफ करायची ते. आता आपल्याला हे शंकर भगवानची मूर्ती आपण घ्यायची. सर्वात पहिल्यांदा काय करू आपण एक घंटी पण धुऊया. हा हा कुठली? ही घंटीचा देवबाप्पाला पण मान असतो ना. हा. तेव्हा पुढची घंटी आपण नाही घालतो तेव्हा त्या देवबाप्पाला वाट बघू का नाही. काढा त्या घंटीला. हा घंटीला काढा त्या. नाही घंटीला काढता येत नाही. घंटी आता पूर्णपणे फिक्स आहे त्यामुळे घंटी काढू शकत नाही आपण. म्हणजे लॉक लावलाय वरती. हा लॉक लावलाय. हो लॉक लावले. बघ मित्रांनो तिथं लॉक लावलाय तिथं. हो म्हणून तर पप्पा नाही खोलवत. नाही तर पप्पा आहे ना हा घंटी खोलतात. नाही घंटी नाही करू मी ते पहिल्यापासून घंटी ही करत नाही कारण की वरती आणि ते लॉक केले टाळ्या ना हे दाखवतो टाळ दाखवू आतमध्ये पुढे आतमध्ये टाळ्या बघ इकडे हा तुम्ही दाखवलं ना पॉज करून पण दाखवलं. ते पण काढून घेतलं असं सुद्धा बघा. चला हा. काय करता तुम्ही आता बाजूला सरका. चला ओके आता घंटी धुतून बसली. आता मंदिरावर पाणी टाकलं. हा, हा, हा. घंटी छानपैकी धुतलेली आहे आता. घंटीला पण छान नाक देवताला पण मजा येते आता छान मस्त आपण नाक देवताला पण हे की नाही. चला आपण आता आपण शंकर भगवानला धुया. बाळा हलदी बाळ. एक मिनिट चला ताई चला चला या बाळा चला बाय. आता बघा हे आपण फुलं बाजूला काढूया आणि नंतर देवबाप्पाला परत अर्पण करूया. ओके इथं बघा फुलं ठेवली आहे. हे ₹1 देवबाप्पाचा दक्षिणा आहे ते टाकून द्यायचं. ओके हा आपण घ्यायचं सुरुवात नाही. करावं मला तर काय कळत नाही शिकू कारण की एकदम हे असं अस्तव्यस्त मंदिर आहे ना. हा ते बाटली आपण तिथे ठेवू का बाटली काढूया. ते दुसरी बाटली काढा. हम्म. ही वाली बाटली भरलेली होती पण ती सगळी घंटी आणि ह्याच्यावर कलशावर गेली. एवढं पाणी जातं त्यात. पाणी जाऊ दे बाबा मंदिर स्वच्छ होणं गरजेचं आहे बरोबर ना. बघा एक मिनिट साईड वा. हे बघा बाई केवढी लागली आहे इथं. आता बघूया आता कसं. कसली असती दही. हा ती दही काढावी लागते नाही तर दही बघा याच्यात दही काय होते माहिती आहे का याच्या घाणेरडा वास सुटतोय दह्यांचा. हा दूध आहे त्याचं दहीमध्ये निर्माण होतं आणि खूप एकदम वेगळा स्मेल येतो घाणेरडा स्मेल येतो त्यामुळे मंदिर स्वच्छ असणं गरजेचं आहे. किती दही लागली. दूध असतं बाबा दुधाची दही होते माहिती. चल ओके ओके आपण परत साबणाने घासणारच आहेत पण पहिला हे सगळी दही काढून घेऊया. ओके है ना. किती बघा बघ त्याच्यातून सगळं निघायला लागले ते आता. मस्त खूपच मंदिर स्वच्छ आहे. एक महिला येऊन गेली मगाशी ती बोलली की तुम साफ कर रहे तो अभी क्या फायदा पूजा करते. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही पूजा केली तर देवाला माहिती आहे ना तर ते कोणी पण काढू दे. हा मी नाही काढलं तर मी गेल्यानंतर साफ केल्यानंतर कोणतरी काढेलच त्यांची पूजा ना. तर त्या बाई निघाल्या. पप्पा देवा पाणी संपलेलं आहे. हा सगळं आता मी पाणी नवीन पाणी संपलंय. टाकतो आता मी मी तुमच्या पाठीकडे तुम्हाला वेट करा नको ठीक आहे. थोडे आता वेट करायला लागेल. तुम्हाला पाणी. हा. बघा पप्पा तिथे गेले आहेत आता त्यामुळे तुम्हाला एक पॉज करून दाखवते. हो ते बघा तिथलं लांब गेलेत एकदम. तिथून एक ट्रक पण येतो. बघा हे आईस्क्रीमचं दुकान आहे ना ब्ल्यू कलरचं. ब्ल्यू कलर इथं ब्ल्यू कलरचं हे आहे ना ते शटर त्या बाजूलाच आहे ना एक हे चहाचं दुकान आहे. त्या चहाच्या दुकानापाशी आहे ना हे एक पाणी आहे तिथून पाणी घ्यायचं आणि धुवायचं. बाबा पण सगळं धुतलंय. मला बोलत असेल हे काय ह्याच्यात अजून राहिलंय तर ते आहे ना पप्पा अजून धुणार आहे. म्हणजे घंटी धुतली हे धुतलं
परत लय स्वच्छ हे पण धुतलं, परत हे पण धुतलं. दोनच्या दोन्ही बाटली खाली झालेत आता. तर जरा वेट करा, आता माझे पप्पा येत आहे. ओके, माझे पप्पा यायला लागलेत बघा तिथून माझे पप्पा यायला लागलेत आता. ओके, आले पप्पा. आता दोन्ही बाटल्या गज भरल्या. आता आपण सगळं मंदिर धुवायचं. हे बघा, दोन्हीचे दोन्ही. माझ्या पण साथ. हे बघा, आणि अजून लागणार आहे खूपच छान, खूपच स्वच्छ मंदिर. हे कसं पप्पा तर त्या साईडने ना हे करतात, पण माझी हाईट नाही आहे एवढी तिथं हात दाखवायला, म्हणून मी इथूनच दाखवलं. ओके पप्पा, आता आपण हे ना शंकर भगवानची पिंड घासणार आहे का आपण आता नंदी महाराज घासणार आहे? सर्वात पहिला आपण महादेव बाप्पाची पिंड घासणार आहे. काय करणार आहे? महादेव बाप्पाची पिंड. ओके पप्पा, आता याच्यातून हे लिक्विड काढलं. याचं नाव काय? त्याला घासणी बोलतात. नाही, याला हे साबणाचं पाणी आहे. साबणाचं पाणी आपण घासणार आहे. माझे पप्पा आता घासणार आहेत. हे बघा, माझे पप्पा तर खूप घासायला लागले होते. पप्पा आता घासतायत. तर एकदा थोडी भेळ लागलेली होती इथं पप्पाने काढली. पप्पा आता घासतायत. आई थैली कुठे झाली मध्ये? पप्पा आता घासायला लागलेत. बघा, तिथं अजून भेळ लागलेली होती, ती पण निघाली. आहे ना अजून. आपण जेवढा प्रयत्न होईल तेवढं चिकू करायचं आपण, आहे की नाही? आपण काही 100% आपण काय करू शकत नाही. हां, पण आपल्याकडून जेवढं होईल तेवढं 100% काम करायचा प्रयत्न करायचा, बरोबर ना? नंदी महाराजला पण घेऊन घेऊया. पण नंदी इकडे दाखव. नंदी महाराजच्या इकडे बघा दही कशी, बघा दुधाची दही कशी अडकली बघा. त्याच्यामुळे याचा एवढा अशी आहे ना, खूप एकदम निश्चित दुर्गंधी वास येतो. आपण सगळं काढायचं आहे आपण, बघा आहे की नाही? पप्पा आता काढायला लागले. त्या काठीने आता पप्पा काढतायत. माझ्या मताने मी नाही, सर्वांनी, मी बोलत नाही की मी खूप मोठा भक्त आहे. माझ्या मताने सर्वांनी जसा वेळ भेटेल तसा आपल्या जवळचे मंदिर वगैरे असेल ते अस्वच्छ असलं तर स्वच्छ करावे, बरोबर ना चिकू? जेणेकरून कसं तुमच्या बाजूला कुठे मंदिर असेल तर तुम्ही जाऊ शकता. धुवायचं कधी पण त्याला. काहीतरी धुवायचं मंदिर. माझ्या पप्पांना सुट्टी नसते तरी पण पप्पा धुतात. काम असते आपण देवासाठी वेळ काढला तर देव आपल्यासाठी वेळ काढणार, आहे की नाही? आपण पुढे अडचणीमध्ये अडकलो असेल तर देव बाप्पा आपल्या, आहे की नाही, बघणार आपल्याला. आणि तो स्वतः बोलणार आहे, हा तर मला मदत करतो, आहे की नाही? मदत म्हणजे माझे मंदिर धुतो, मग आपण त्याचं संकट आपण ठरवून घेऊया, म्हणजे त्याच्यावर संकट आलेलं दूर करूया आपण, आहे की नाही? बरोबर चिकू? सगळी दही लागली होतं तेव्हा मंदिरला. आपण जे करू मित्रांनो, हा ते आपली मुलं करणार. आपण चांगलं पेरलं तर चांगलं उगवणार, वाईट पेरलं तर वाईट उगवणार. आणि हे तुम्ही जसं करणार तसं हे आपले लेकरं पण करणार, मुलं पण करणार. बघा याच्यावरती बघा दही लागली. हे जर मित्रांनो काढलं नाही ना तर मित्रांनो याचा एवढा दुर्गंध येईल ना. हा देवाला कसं निर्मळ स्वच्छ ठेवायचं असतं, तर माझ्या परीने मला जेवढं करता येईल. पोस्ट कर. मोबाईल मागे की जरा, कसं पुढं काढतोय बघ ना तो इथं काढतोय ना, इथं बघ ना. लय दही अडकली ह्याच्यात पप्पा. बघा
प्रत्येक आईवडिलांनी आहे ना जसा वेळ भेटत तसं आपल्या मुलांना घेऊन जायला पाहिजे आणि असं मंदिर स्वच्छ करायसाठी एक संकल्प करायला पाहिजे आणि ते मंदिर साफ करून घ्यायला पाहिजे. हा व्हिडिओ बनवण्याचा हाच उद्देश आहे माझा. काय माझा काय असा काही वेगळा उद्देश नाही की मला काय भेटावं म्हणून. आवरण आहे आपण आता प्रकारे हां जेवढं करता येईल तेवढं चांगलं स्वच्छ केलेलं आहे. आपण त्यात आपण छानपैकी धुवून घेऊया आता आपण. ओके पप्पानी बाटली आता घेतली. आता पप्पा धुत आहेत. जेवढं पटापट होईल तेवढं पटापट करायला लागतं मित्रांनो. तर इकडे भक्त येत राहतात मध्ये त्यांना आपण थांबवू शकत नाही कारण तेही बघते काय मोठा काय नाही भक्त लागून गेलो नाही. ओम दाखव पप्पा. लय घाण झालेली आता ते. पप्पा आता साफ करणार आता. ओम येतो. ओम नमः शिवाय. ओम पहिला असतो त्या कुठला पण मंत्र असू दे देवाचं त्यामध्ये पहिला ओम येतो. बरोबर अगदी बरोबर बोलला चिकू. चिकू पण आता हुशार होत चालले. चिकू काय बात आहे चिकू. हा पप्पा तिथं आता हे करतोय. काटा बघा मी चालून ठेवतो इकडे. कोणी काढला आणला. हा आता हा देवबाप्पा घासायला करायचा कळलं का आणि हा खालचं घासायला करायचं. पप्पा ह्याला कधी कधी घासणी बोलतात आणि त्याला पण घासणी बोलतात पप्पा आणि याला पण चुकून घासणी बोलतात. याला घासणीच आहे पण त्याला पण चुकून बोलतात. बघा त्याला काळं काळं पण आहे ना पप्पा. देव की जय. जय शंभू नारायण. बघा मित्रांनो लागून लय घाण झालं. ते पण थोडं ना हे पण घाण झाले. पप्पा बोलले की आपण करूया. लय लोक देवी टाकून जातात. तेल बघा ते डाग आहे ते तेलाचे डाग आहेत बाबा. ओ हे तेलाची डाग आहे. आता चिकू अजून आपल्याला पाणी लागणार आहे चिकू. ओके मग आपण थोड्या वेळ वेट करूया पप्पांचा. पप्पा येतील. बाबा मी ना पहिलं ते धुवून घेतो मी. ओके बघ इथपर्यंत आणलेली पप्पांनी दोन्ही बाटल्या लगेच. आता काय करणार आपल्याला सगळं भरून आणली होती बघा आपण पाणी. हा येताना पण आम्ही लोकांनी भरून आणलेली. दोन बाटल्या आणलेल्या. हेच दोन आणलेल्या. अजून एक आहे बाटली पण ती नाही ना ते अजून एक. आता आपण थोडा वेळ वेट करूया. मी तुम्हाला दाखवते अजून काय काय पप्पांनी केले साफ. हे बघा इथं किती घाण होतं. पप्पांनी इकडचं पण साफ केलं सगळं. बघा सगळं आता पाणीच पाणी. इथं पण किती घाण होतं. इथं पण साफ केले. तुम्ही बोलता ना हे काय आहे मग. हे पण पाणीच आहे. हे पाणी आहे पण हे पाणी टाकल्यानंतर पाणी आहे. ते म्हणतात ना इथं पण घाण आहे पण ते आता पाणी संपले ना म्हणून पप्पाना तिथं गेले. मग अशी बघा पप्पा तिथं ते शटर तिकडे बघा एक हे आहे तिथं पप्पा गेलते. आता पप्पा तिथंच गेलेत. परत पप्पा तिथंच गेलेत. आता आहे ना पप्पा तिथं गेलेत आणि परत पाणी भरून आणणार आहे आता. ओके आता आपण थोडा वेळ वेट करूया. ओके थोडा वेट करावं लागेल ना कारण पाणी नाही. मला एवढं पण करता येत नाही पण थोडंसं येतं. पप्पा असते तर मी करते. बघा माझी बहीण पण आली आहे.
ही मोठी बहीण आहे, ही 7वी ते आत्ता माझे पप्पा आलेत आता. माझी बहीण पडता पडता वाचली. पप्पा तिथून आले. हाय पप्पा. ते दीदीकडे दाखव, दीदीला कामचोर दीदी. काय आमची कामचोर दीदी आता आली आहे. आता कामचोर दीदी आलेली आहे. त्या दीदी आता आता दीदी. दीदी व्हिडिओ काढ. आता आमची दीदी व्हिडिओ शूटिंग काढत आहे. तेव्हा पप्पा. सगळं आता बघा ही आमची दीदी आली आहे. हा सगळ्यांच्या पाठीमागून. तू हाय कर बाबा. हे बघा मित्रांनो, मी किती वेळ व्हिडिओ काढला, अर्धा तास झाला मी व्हिडिओ काढली तर माझ्या पोटाला लॉक लागला. पण केला माहिती चिकू आहे ना. हा आता माझी बहीण आली, आता थोडा व्हिडिओ ती पण काढणार. हा पप्पा बोलतात ती त्याचं म्हणजे लय घाण झालंय. आमरस तर मी हनुमानचं मंदिर दाखवू नका. हा आता नाही, पहिला आपण हे साफ करूया, मग आपण मंदिरात जाऊया. मगाशी व्हिडिओ काढताना आहे ना, ते तुमच्या जवळ मोबाईल पडता पडता वाचला आणि पकडला गेला. इथं लय गाडी झाली, इथं लय गर्दी झाली, तरी पण आम्ही इथं करतोय. तेव्हा तुला साफ तर करावंच लागेल ना. इथं गर्दी आहे लय. रस्ता आहे इथं, रस्त्याच्या मध्येच आहे मंदिर. बघा मित्रांनो, तुम्हाला मी बोललं ना इकडे थोडी घाण होती, पप्पांनी आता साफ केली. बघा सगळं पाणी आहे आता. पहिले तुम्हाला माहिती आहे ना, सगळी दहीबी होती याच्यावर. पप्पा चंदन आणायचे आपल्याला इथं सगळं. हा आणायचं बाबू. चंदन इथं ते अगरबत्तीचं पण स्टँड आणायचं आहे. हो हो आपण सगळं आणू आपण. आम्ही अगरबत्तीचा हे आणणार स्टँड, परत चंदन मला लावायला. इतकं मोठं मंदिर आहे. इथं मंदिर आहे, इथं हे महादेवाचं मंदिर आहे आणि इथं हनुमान भगवानचं मंदिर आहे. ते अंकल सिक्युरिटी अंकल साफ करतायत. हा बघा पप्पांनी आता सगळं साफ केलं. अरे सन्या तरी ते हाराचा पण हार तिथं सगळे इथं नाग भगवान पण ठेवले. खाली आपण इथं दही आणि तो ओमचा झेंडा लावलाय. किती मस्त वडाचं झाड आहे इथं. तेव्हा खाली बघा ना. आणि इथं सगळे खंडी झाले ठेवले. इथं हाराची दुकान आहे. इथून आम्ही कधी पाणीचं व्यवस्था असते इथं कधी, आणि कधी तिथं असते. दाखव दीदी आता. व स्वच्छ मंदिरात सगळं साफ केलं. आता कसं वाटतंय मित्रांनो शनेश्वर मंदिर? कसं वाटतंय आता बघा. कमेंट करून सांगा. पहिला बघा कसं होतं आणि आता कसं झालंय. तर मित्रांनो मला ना तुमच्याशी एक विनंती आहे. तुम्हाला आहे ना एकच काम करायचं आहे. खाली आहे ना आमच्या चॅनलच्या खाली सबस्क्राईब आहे ते दाबा, म्हणजे आमचे व्हिडिओज आहेत ना तुम्हाला आणि रोज कमेंट येत करून पण जातील. सांगा कसं मंदिर साफ केलं कसं नाही. हा. अजून काय करायचं असेल तर सूचना द्या आम्हाला, कशा प्रकारे मंदिर स्वच्छ करायचं. आणि काय चूक झाली असेल तर माफी पण करा, कारण की ना आम्ही ते चंदन नाही लावत कधी, ते विसरून जातो आम्ही. काय हरकत नाही. देवाला कसं माहितीये बाबा, भक्ती पाहिजे असते. तू काय देतो, तू काय दाखवतो, शोगिरी करतो का काय, हे मी फक्त लोकांना अनुरोध करतोय की अशा प्रकारे मंदिर आम्ही धुतोय आणि तुम्ही पण करा. यासाठी तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवतोय. आणि मी दर रोज पाणी जल वाहतो देवाला, महादेवाला. वरती दाखव. आणि आठवड्यातून एकदा मंदिर धुतो. इथं हवा लागली सगळीकडे. आता पाऊस येणार आहे असं वाटतंय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. ओम नमो पार्वती पतये. हर हर महादेव की जय. अशा प्रकारे मित्रांनो पूजा संपन्न झालेली आहे. संपन्न पूजा.
आता मंदिरची पूजा झाली आहे. पण पप्पांनी पहिला साफ केलं आणि मग पाणी दाखव जरा आता. सगळं दाखव मंदिर. आता एक मिनिट. सगळं साफ झालंय. झालं. कशा प्रकारे केलं मित्रांनो मला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो. बाय. तर मित्रांनो हा व्हिडिओ लय मोठा झालाय म्हणून आम्ही बस करतोय. बाय. ओम नमो पार्वती पतये हर हर महादेव की जय. हे माझे कपडे अशा प्रकारे झाले सगळे. मंदिर धुवून आता मंदिराचे धुवा. चला मावशी वरची फुलं पण टाकून टाका. चला मित्रांनो बघा इथंच हनुमानाचं मंदिर आहे जवळच आहे. इथून ते तिथं लगेच आलं. त्या गाईचं 2 शिपाई ठेवले म्हणजे ते असतात ना पहिलाचे रक्षक ते. फोटो काढून बघा मित्रांनो हा मित्र आपला हा दादा आहे. हा मंदिराच्या आतमध्ये पूजा करतो स्वइच्छेने मित्रांनो. हा प्रत्येकाची इच्छा असते करावं आम्ही करतो. त्याबद्दल आम्हाला मंदिर काय देत नाही. आम्हाला अपेक्षा पण नाही की आम्हाला काय द्यावं म्हणून. ते बघ किती मस्त मंदिर आहे. तिथं गणपती बाप्पा आहे. तिथं साईबाबा आहे. बघा मित्र आपला नाम काय तुम्हाला भाई? आकाश. आकाश भाई मस्त काम करताय. रोज मंदिर की साफ सफाई करता है रोज. उसकी इच्छाएं करने की करते हैं. उसको आनंद मिलता है भाई. आनंद मिलता है ना. बस आनंद मिलता है समाधान मिलता है. बस हो गया यार. हे दुख बंधन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत हे गणपती बाप्पाचं मंदिर आहे. एक नंबर आहे. हे बघा ही हे हनुमान देव बाप्पाची पाट आहे. अंकल साहेब तिथे साईबाबाचं मंदिर आहे. इथं घंटीच आहे. तेव्हा आपण पाया पडूया. इथं साईबाबा आहे. इथं साईबाबा आहे. इथं पप्पा आहेत. हे बघा इथं पप्पा आहे. हाय पप्पा. हाय करा. हाय करा पप्पा. ठीक आहे माझी बहीण आहे. दीदी इथं बघ. बाय. यांचा मोबाईल आहे का? पप्पा ते मंत्र बोलतायत. दीदी तो हनुमान चालीसा वाचते. पप्पा इथं मंत्र बोलतात. ओके बाय. रावतराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्रावतराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्रावतराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय रामदूताय स्वाहा. ओम नमो हनुमते रुद्रावतराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय. पप्पा इथं दुसरा मंत्र बोलतायत. ओम नमो हनुमते रुद्रावतराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय सर्व वशीकरणाय. हॅलो मित्रांनो. ओम नमो हनुमते रुद्रावतराय सर्व शत्रु संहारणाय सर्व रोगहराय. इथं पप्पा मंत्र बोलतात. आता ओके. तिथं दिदी हनुमान चालीसा वाचते. आता आम्ही व्हिडिओ काढतो ब्लॉग. ठीक आहे बाय.
किको जी परी बघा हनुमान चालीसा वाजते. जय हनुमान ज्ञान गुण सागर. जय बजरंग बली. मित्रांनो, माझ्या 2 मुली माझ्यासोबत आल्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. त्यांनी असंच, मी असो किंवा नसो, असंच अविरत ईश्वर सेवा करावी, मंदिर जावं हीच त्याच्याकडून अपेक्षा करतो. आता आम्ही घरी आलो आता घरी चाललो आता पाय वगैरे धुवून. ओके. हर हर महादेव.